दादा गरुड ह्याच्या मला आता असं वाटतं दादा गरुडच ह्याने सोडलेला असेल, पण दादा गरुड जरा हुशार पुढला हुशार आहे तो. त्याची बायको बी नोकरीला, तो बी नोकरीला. त्याने काय केलं, दादा गरुडला 100% सोडलेलं आहे. काय जे 4-2 नेते समजा बदनाम करायचे, जायचं मी जरांगे पाटला जवळचं असं तसं. आणि माझ्यावर स्टिंग ऑपरेशन केलं. आता स्टिंग ऑपरेशन काय असते कदाचित त्यांना कोणी सांगितलं नसेल, मात्र स्टिंग ऑपरेशन काही गैरकारभार करत असताना त्याचं चित्रीकरण केल्यानंतर त्याला स्टिंग ऑपरेशन म्हणतात. मग आता हे कसलं गैरकारभार करत होते हे त्यांनाच माहीत आहे, आणि कोण त्यांचं कसलं स्टिंग ऑपरेशन करणार होते असं हे येणाऱ्या काळामध्ये कळेल कदाचित. मग हे मी तेच म्हणतोय ना, अरे आपण आहेत कोणत्या समाजाची, सगळ्यात मोठा समाज आहे आपला, आणि तुम्ही काय कमिट करतात लोकांचा, छोट्या छोट्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन काय व्हायला लागला तुमच्याकडे. तुम्ही महाराजांच्या शिवजयंतीचं एवढं समजा जातात, हे करतात, समजा तुमचे संस्कार हे तरुण पिढीला लागायला लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराजाकडे 18 पगड जातीचे मावळे होऊन गेले. तर अशी कोणची जात आहे महाराष्ट्रातली की त्या जातीतला महाराजाकडे मावळा होऊन नाही गेला. हर एक जातीत चांबार असन, लावार असन, कुंभार असन, वंजारी असन, माळी, धनगर, कोळी, साळी, काय जेवढे असतील तेवढे. आता ते भागुजी प्रतापराव गर्जे ते बी महाराजाचेच मावळे होते. त्यांना प्रतापराव हे कशामुळे दिलं ते काय म्हणते, किताब का काय, किताब हे इनाकारण उगा स्टंट करतात, समाज कुठेतरी भडकावात, समाज न्यूट्रल व्हायला लागला, ह्यांच्या बाजूने समाज उभा राहावात. पण हे असे स्टंट नाही करायला पाहिजे. कशाला आता नेते लोक कशाला ह्यांच्या मागे लागतील. मंत्रालयामधून कुठं काय ह्यांच्यावर काय षडयंत्रणा रचित, मंत्रालयात जागा आहे काय, बाहेरून कुठून बी काय करता येते ना. मंत्रालयात कसं करतील ते, हे स्टंट आहे सारा, काय नाही समाजाच्या लक्षात आलेलं आहे. आणि हे पाटलांनी असे स्टंट बंद करायला पाहिजेत. कवर काय असे स्टंट शिवाजी महाराज आहेत ना, ते जे समजा ह्यांचे शिष्टमंडळ आहे तेवढ्या पुरतच. तुम्ही म्हणतात ना मायापासून कुणालाच काही भेटत नाही, मग ह्यांच्या संपत्तीत वाढ कसं काय झाली एवढी एकदम डायरेक्ट. आता ते तुम्हाला सोबत असणारे अनेक लोक व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने स्टँड झालेत. आता कोणी घर बांधताय, तिथलं कोणीतरी त्यांचा एक सहकार्य काहीतरी 2 किलो मला वाटत असेल मी एकटा आहे, माझ्या मागे लय मोठा समाज आहे. आता माया बी लय मोठी कॉन्टॅक्टमध्ये आली तर समाज बी भरपूर आहे माझ्या पाठीमागं. आणि हे जे आंदोलनामध्ये जेवढ्यावर केस भानगडी पडल्यात ना, ज्याने समजा जेल हे झालं त्यांना, हे सारे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. तुम्ही साऱ्याला कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे ते मला कॉन्टॅक्ट करतात, मला समर्थन देते. तर त्याच्यामुळं मी काय आता एकटा नाही. कारण माझं कसं आहे माहिती आहे का, मी सर्वसामान्य माणूस आहे. मला बाहेर जायचं असलं तरी मी एकटा जातोय. मला कोण काय कुठून निघून आले ती बी बघा, हे चुकीचं आहे. छत्रपती घराण्याच्या पुढं कुणीच नाही. आणि नाही तिथं पंतप्रधान नाही, डोनाल्ड ट्रम्पही आला तरी बी संभाजी राजे त्याला न्यायला येऊ शकत नाहीत. कारण ते राजे तर त्या गादीचे वारसदार, तर त्या गादीच्या वारसदाराच्या पुढं आम्ही काहीच नाहीत. आम्ही त्यांना मानणार आहेत आणि आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणारे नाहीत. मग असे किती बी नेते होते समाजात, येते जाते, पण शेवटी रायगडावर मागच्या काळामध्ये एक किस्सा झाला होता. त्या ठिकाणी संभाजीराजेसुद्धा होते, आणि संभाजीराजेंनी काहीतरी त्यांना माणसं बोलावायला पाठवले. मनोज जरांगे तिथून राग आले होते. तुम्हाला काय माहीत आहे? तुम्ही होता? हा माहिती आहे मला ते पिक्चर माहिती. तुम्ही सोबत होता? 6 जूनला आम्ही रायगडला गेलतो. मला तर कुणी गाड्यात बी घेत नव्हतं. मी एकदम साधारण माझ्या मुलाला घेऊन मी इथून बसनी कुठं पुण्याला गेलो. त्या मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, औषध पिऊन मेला तो. तर आज त्या मुलाला सुद्धा कुठं न्याय नाही. बापूराव रामभाऊ खुने, तो बी मुलगा माझ्यासोबतच होता मुंबईला बैलगाडी वाढताना, तो जाळून मेला. 100% जळाला होता मुलगा. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी पुन्हा एकदा अमोल खुने यांच्यासोबत आहे, आणि जी पहिली मुलाखत आपण घेतली त्याच प्लेसमध्ये आहोत. अमोल खुनेंनी काल 2 दिवसापूर्वी जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडं उपोषणाच्या मागणीसाठी अर्ज केलेला होता. आणि काय नेमकं घडलं, पोलिसांनी काय त्यांना आश्वासन दिली आहेत, परवानगी दिली का नाकारली, आणि कधी उपोषणात बसणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही काल SP-कडे निवेदन केलं, काय SP-नी म्हटले, उपोषणाला परवानगी दिली आहे, नाकारली, काय त्यांचं म्हणणं होतं? SP साहेबांनी परवानगी नाकारली आमची, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पण आम्ही तर बसणारच, आणि SP साहेबच आम्हाला परवानगी देते ना. एक दिवस थोडा वेळ का लागणार, पण आम्ही 100% बसणार आहोत उपोषणाला. काय उपोषण म्हणजे तुम्ही एकीकडं तुमच्यावर आरोप तर लागलेलेच होते, मात्र तरी तुम्ही उपोषणाला जाताय, उपोषणाला बसताय, मागणी करताय वारंवार. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी सुरू आहेत? काय प्रसिद्धी मिळवण्यासाठी, वेगवेगळं काय करण्यासाठी सुरू आहेत सगळ्या? प्रसिद्धीचा काय विषय, एवढा मोठा डाग लागलाय मला. मी समाजासाठी एवढं केलं,
आता तुम्हीच बघा ना, मी मराठा आरक्षणाला बैलगाडी माझ्या गावातून उडीत नेली. ह्यांच्यासाठी ह्यांच्या सांगण्यावर मी त्या कोपरडीचं एवढं मोठा कांड केलं. एवढं समाजासाठी ह्यांच्या विरोधात जायला मला लागेल तेवढे पैसे भेटत होते. आणि हे काय 2-2.5 कोटीचा माझ्यावर आरोप केला. ह्याच्यात 3-4 जणात आमच्या आलं असतं काय. आणि ह्यांची सुपारी घेणं म्हणजे मला कळणार नाही का माझ्या सुपारी घेणारे माणसं असे ओळखू येतात का? डायरेक्ट ह्यांच्यापाशीच कसं काय रेकॉर्डिंग जातात. दादा गरुडच ह्यांच्यापाशी जातो. मग आमच्या दोघाच्या केलेलं रेकॉर्डिंग बी देतो, त्यांनी त्यांच्या रेकॉर्डिंग केलेल्या ते बी त्यांना देतो. म्हणजे हे गोलमेल काय हे जनतेसमोर यायला पाहिजे ना. मी जर सुपारी घेतली असली तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना. त्या नार्को टेस्टमध्ये SIT मध्ये येईन ना. पण ज्याने काय केलं असं त्यांचं बी त्याच्यात निघन, डायरेक्ट उघडे पडतील सर. दादा गरुड त्यांच्याकडेच का जातो हा मुद्दा मला क्लिक झाला. का त्यांच्याकडेच गेला असेल? तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय सवाल आहे? तुम्हालाही त्याच्यानंतर बोलून घेण्यात आलं होतं की बाबा तुम्ही या वगैरे, ते तुमचे कुठले तरी सरपंच घेऊन गेले. दादा गरुड त्यांच्याकडेच का गेला हे तुम्हाला कसं का वाटतं? हे सगळं मलाही क्लिक झालं. ते दादा गरुड ह्याच्या मला आता असं वाटतं दादा गरुडच ह्याने सोडलेला असेल. पण दादा गरुड जरा हुशार, पुढला हुशार आहे तो. त्याची बायको बी नोकरीला, तो बी नोकरीला. त्याने काय केलं, दादा गरुडला 100% सोडलेलं हे. काय जे 4-2 नेते समजा बदनाम करायचे, जायचं मी जरांगे पाटला जवळचं असं तसं. आणि मग त्यांना सांगायचं. मग आता समजा पाटला जवळचा म्हणल्यावर कोणचा बी नेता थोडी किंमत देतोच ना. जाऊ द्या, पाटला जवळचा माणूस आहे असं तसं. मग दादा गरुड ह्यांना जाऊन भेटतो आणि तिथंच तो मोबाईल समजा ठेवतो पुतळ्याच्या खाली, कुठं गादी खाली, ह्याच्या खाली, त्याच्या खाली. मग ते रेकॉर्डिंग करतो. म्हणजे दादा गरुडनी मग ह्यांचा बी कार्यक्रम लावायचा होता दादा गरुडला. आणि नेते बी 4-2 संपायचे होते. आता मलाच मुंबईला दादा गरुडने नेलं तर फडणवीस साहेबाचे पियत बघा, ते काय नाव आहे त्यांचं, राजापूर आहे का काहीतरी. अच्छा, हा असे तर त्यांच्याकडे नेलं तर ते मला तुझी ओळख आहे का? म्हणलं माझी ओळख काय नाव, मी तुझ्या सगळं येतो. मला त्याने तिथं मुंबईला नेलं तर मंत्रालयामध्ये गेलो होतो आम्ही. तिथं काही लाभार्थी टोळी होती, कामं हे आणली त्याने तिथून. पण लाभार्थी डोळे होते हे पाटला पसलीच. अच्छा, हा ते तिथं दिसले तुम्हाला? हा दिसले मला तिथं कामं हे आणले. आणि का आम्ही तिथं आलो तर तिथं मी तर काय गेलो नाही, कुठं काय नाही. दिवस फिरत होता इकडं तिकडं. म्हणजे ह्याला टार्गेट कुणाला करायचं होतं बघा. आणि हे खूप विचित्र मुलगा आहे. हे असे धंदे नाही करायला पाहिजे. ह्याच्यात ह्याला लय जणाला म्हणजे हे करायचं होतं. आणि आता त्याचं झालंय बघा. त्याला समाजात बी किंमत राहिली नाही, कोणत्या नेत्यापाशी बी जाऊ शकत नाही आणि जरांगे पाटलापाशी बी जाऊ शकत नाही ना. ह्याला एका दगडात किती पक्षी मारायचे होते बघा तुम्ही. अच्छा, ह्याच्यात माझा बी कार्यक्रम लावला. नेते बी काही 4-2 टार्गेटवर होते, त्यांना बी ह्याला हे फसवायचं होतं. आणि पाटलाचलाच जाऊन दिलं त्याने. त्यांचा पुन्हा दुसरा एक काल गौप्यस्फोट होता की माझी मंत्रालयामधून माझ्यावर स्टिंग ऑपरेशन केलं. आता स्टिंग ऑपरेशन काय असते कदाचित त्यांना कोणी सांगितलं नसेल. मात्र स्टिंग ऑपरेशन काही गैरकारभार करत असताना त्याचं चित्रीकरण केल्यानंतर त्याला स्टिंग ऑपरेशन म्हणतात. मग आता हे कसलं गैरकारभार करत होते हे त्यांनाच माहीत आहे. आणि कोण त्यांचं कसलं स्टिंग ऑपरेशन करणार होते असं हे येणाऱ्या काळामध्ये कळेल कदाचित, जर त्याचा तपास योग्य पद्धतीने जर झाला तर. पहिला आरोप जो लावलेला होता त्यांनी अमोल खुनेंच्या बाबतीमध्ये, तो अजून निश्चित झालेलाच नाही, निष्पन्न झालेलाच नाही. अमोल खुनेंनी सुपारी घेतली होती का, दादा गरुडनं घेतली होती का, कुणाकडून घेतली होती, कशी घेतली होती, पैशा स्वरूपामध्ये काय. पोलिसांनी तपास केली, चार्जशीट दाखल आहे, कुठेही त्याचं निष्पन्न झालेलं नाही. दुसरा एक आरोप त्यांनी लावला आहे. आता कदाचित त्यांना पाळत राखली असं म्हणायचं असेल कदाचित, मात्र ते ऐकून घेत नाहीत असं मला वाटतं. त्यांचे जे कोणी त्यांना इनपुट्स देतात ते लोक, मनोज जरांगेंना जे कोणी इनपुट्स देतात हे चुकीच्या पद्धतीने देतात. हे मी आज नाही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की मनोज जरांगेंची जी काही टीम आहे ही, ते जरी काल ओरडून म्हणले तिकडं त्या ह्याच्या सभेमध्ये, कुठली सभा, हिंगोलीची कुठली तरी ती जयंती होती शिवाजी महाराजांची, त्या जयंतीमध्ये ते म्हणले की माझेही फार इनपुट म्हणजे माझेही फार त्यांच्यात सोडलेली माणसं आहेत आणि ते अंतर्गत गोष्टी मला सांगतात आणि काय घडतं हे सगळं मला माहीत असतं, मी त्यांच्या पुढचा आहे. मनोज जरांगे त्यांच्या पुढच्या वगैरे जर असते तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे त्यांना कोणी घेऱ्यात पकडायला सोपी गोष्ट राहिलीच नसती, कारण संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची लोकं कालपर्यंत होती, आता नाही आहेत. दुसरा त्यांनी आरोप केलेला आहे की बाबा माझं स्टिंग ऑपरेशन करून मला काहीतरी बदनाम करायचं आणि एक महिलासुद्धा सोबत आहे. असं तुम्हाला वाटतं का तुम्ही सोबत राहिलेले आहेत, त्यांना कोणी संपवू शकतं, आत्ता कोणी संपवू शकतं, असं काही वाटतं तुम्हाला? नाही हे स्टंटच सर, कशाला संपवते ना ह्यांना, हे विनाकारण उगा स्टंट करतात, समाज कुठेतरी भडकावात, समाज न्यूट्रल व्हावं लागला तर ह्यांच्या बाजूने समाज उभा राहावात. पण हे असे स्टंट नाही करायला पाहिजे. कशाला आता
नेते लोक कशाला ह्यांच्या मागा लागतील मंत्रालयामधून कुठं काय ह्यांच्यावर काय षडयंत्रणा रचित मंत्रालयात जागा आहे काय बाहेरून कुठून बी काय करता येते ना. मंत्रालयात कसं करतील ते? हे स्टंट आहे सारा काय नाही समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि हे पाटलांनी असे स्टंट बंद करायला पाहिजेत. कवर काय असे स्टंट? शिवाजी महाराजांच्या जयंतीला ते जातात, मात्र तिथं जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ठीक आहे तुमचा लढा असला पाहिजे, आरक्षणाचा असला पाहिजे, विविध कोणाच्या विरोधात तुमचा लढा असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. मात्र जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये जाता तिथेही तुमचे एकमेकांचे उलटे शब्द म्हणजे जे काही अशोभनीय शब्द प्रयोग असतात ते शिवाजी महाराजांच्या जयंतीसुद्धा मनोज जरांगे वापरतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये शिवाजी महाराजांचेच विचार सांगितले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? नाही, विषय काय माहिती आहे का, हे नाही फक्त तिथं गेले ना चांगलं द्यायला पाहिजे. जी जनता बसलेली तुमचं ऐकायला, तुमच्या तोंडातून चांगले शब्द निघायला पाहिजेत, समाजात परिवर्तन व्हायला पाहिजे. पण तुम्ही तिथं काय करतात, जातीवाद चेक बोलतात. त्याच्यामुळं जे ऐकणारे लोक त्यांच्यासुद्धा परिवर्तन तसंच होतं ना. आणि ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जातीत तेढ निर्माण होतो आणि ऑटोमॅटिक मग हे असे एवढे गुन्हे होते. तर हे गुन्हे जर कुठं बंद करायचे असतील तर हे अशा लोकांनी आहे का जातीवाचक शब्द वापरायला नाहीत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही गेलात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय होते? छत्रपती शिवाजी महाराजाकडे 18 पगड जातीचे मावळे होऊन गेले. तर अशी कोणची जात आहे महाराष्ट्रातली की त्या जातीतला महाराजाकडे मावळा होऊन नाही गेला? हर एक जातीत चांबार आसन, लावार आसन, कुंभार आसन, वंजारी आसन, माळी, धनगर, कोळी, साळी काय जेवढे असतील तेवढे. आता ते भागुजी प्रतापराव गर्जे ते बी महाराजाचेच मावळे होते. त्यांना प्रतापराव हे कशामुळे दिलं ते काय म्हणते, किताब का काय? किताब दिलं, उपाधी दिली होती त्यांना, उपाधी दिली होती. सरदार म्हणून पद बहाल केले सरदार. कशामुळे? ते प्रतापगडाच्या ह्याच्यावर त्यांचा तिथं पराक्रमामध्ये हा, तर त्याच्यामुळे महाराजांनी त्यांना ते किताब दिलेलं होतं. तर त्याच्यामुळे आहे का, कधी बी महाराजांच्या जयंतीमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं आहे का महाराजांचा इतिहास काय आहे तो इतिहासच सांगा तुम्ही. हे असं जातीवादी जयंतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मी 2 व्हिडिओ त्यांचे जयंतीमधले पाहिले, एक बीडचे आणि तिकडच्या हिंगोलीचे. तुम्ही जसं सांगितलं तसं मलाही लक्षात आलं आणि तमाम समाजाच्या लक्षात आलं की जयंतीला शिवाजी महाराजांचे विचार सांगितले पाहिजेत. मात्र ते समाजामध्ये समोर बसलेल्या उपस्थितांना 2 त्यांच्याकडून मागण्या करतात किंवा मग त्यांना आश्वासन त्यांच्याकडून घेतात की तुम्ही नशा करू नका आणि तुम्ही व्यसन करू नका. दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मंचावर त्या ठिकाणी ते लोकांनी अश्लील कमेंट केल्या, त्यांना फार शाबासकी देतात. हे कुठं योग्य वाटतं? मग हे मी तेच म्हणतोय ना, अरे आपण आहेत कोणत्या समाजाचे, सगळ्यात मोठा समाज आहे आपला, आणि तुम्ही काय कमेंट करतात? लोकांचा छोट्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन काय व्हायला लागला तुमच्याकडे? तुम्ही महाराजांच्या शिवजयंतीचं एवढं समजा जातात, हे करतात, समजा तुमचे संस्कार हे तरुण पिढीला लागायला लागले आणि हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. आणि माझी तरुण पिढीला एवढंच सांगणे, तुम्ही हे अशा कमेंट टाकायच्या सोडून द्या, डायरेक्ट एखाद्या भाषेत एखाद्या जातीला कॉमेंट. मी पुन्हा ते उल्लेख करतो, कॉमेंटदारांना ते शाबासकी देतात. काय कॉमेंट करतात तुम्ही, वा मस्त, म्हणजे किती घाण कॉमेंट असले ते ह्यांना आवडते. मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंचावरून ऐका ना, मग कॉमेंट करणाऱ्याला हे शाबासकी देतात, मग वरचीवर कॉमेंट वाढणारच ना ते कमेंट. तुम्ही जर तिथं जर त्यांना समजून सांगितलं तर हे कमेंट कोणी कुणावर टाकणार नाही. आणि हे नसायलाच पाहिजे ना. भविष्यात ह्याचा उद्रेक भरपूर होणार आहे. मी आज बोलतोय, उद्या लोकांच्या लक्षात येईल ह्याच्यापासून काय परिणाम होतील. महाराष्ट्र 10 वर्षापूर्वी कसा होता आणि 10 वर्षात महाराष्ट्र कोणत्या लेवलला जाऊन बसलाय, हे बंद व्हायला पाहिजे कुठेतरी. ह्या जातीवादात काहीच मजा नाही. ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं माहिती आहे का, प्रत्येक जातीत आहे का आपोआपल्या जातीचे रसिकेत चालली. आणि ह्याच्यामुळे महापुरुष वाटून घ्यायचा अधिकार कुणालाच नाही. हे महापुरुष आहे का प्रत्येक समाजात छोट्या मोठ्या जातीत होऊन गेले. हे एका जातीपुरते नाहीत, हे प्रत्येक जातीचा तेवढाच अधिकार आहे त्यांच्यावर. छत्रपती शिवाजी महाराज जर समजा मराठा समाजात जन्मले असले तरी बी त्यांचा अधिकार आहे का प्रत्येक जातीचा, आमच्यावर आमचा जेवढा त्यांच्यावर अधिकार आहे तेवढा प्रत्येक जातीचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजा जर बौद्ध समजा दलित समाजात जन्मले असले तरी बी ते दलितापुरते नाहीत, ते 18 पगड जातीचे. अहिल्या देवी होळकर असत्या, ह्या काय धनगरापुरत्या नाहीत. ह्या टोटल महाराष्ट्रात जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीच्या त्याने काय धनगरासाठीच नाही केलेलं, 18 पगड जातीसाठी केलेले. जेवढे महापुरुष होऊन गेले तर हे वाटून कुणीच घेऊ शकत नाही. आणि हे वाटून घेण्याचं काम असं करू बी नाही. कारण काय माहिती की हे वर्ष 2-4 वर्ष चालत असतं, नंतर समाजाच्या बी लक्षात येते,
त्याच्यामुळे आहे का हे जातीवरलं राजकारण कुणीच करू नये. जातीवरलं राजकारण जास्त दिवस टिकत नाही. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष टिकन हे लक्षात येतं नंतर. आंतरवालीमध्ये जेव्हा उपोषणाला सुरुवात झाली, आंतरवाली हे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू किंवा मग मराठा समाजाच्या आरक्षणाचं केंद्रबिंदू कधी काळी ठरलं. त्या आंतरवालीमधून मनोज जरांगेंनी गाव सोडलं. तिथून गावकऱ्यांचा मध्यंतरीच्या काळामध्ये विरोध होता. काही लोकांनी पत्र दिली, काही लोक पुन्हा समर्थनात आली. त्या काळामध्ये तुम्ही सोबत होतात. ते नेमकं काय झालं होतं? आंतरवाली सोडली, पुन्हा त्या सरपंचाच्या घरामध्ये त्या हवेलीमध्ये जाऊन राहिले, तिथूनही सोडलं. हे सगळं काय झालं आणि पुन्हा दुसऱ्यांदा आता ते जूनमध्ये उपोषणाला आंतरवालीमध्ये बसतायत. जेव्हा आंतरवालीमधून विरोध झाला तेव्हा तुम्ही सोबत होतात, पण काय माहिती होती तुम्हाला? होतो ना मी सोबत त्या काय टायमाला. विरोध, कशामुळे विरोध होता तिथं? मी काय म्हणतोय का, तुमचं गाव माथुरी, अच्छा, तुमची सासरवाडी महाकाळा कारखाना, तुम्ही राहायला तिथं आलात. त्या गावात तुम्ही उपोषणाला बसलात आंतरवाली सराटीला. तर तिथल्या गावातल्या लोकांना तुम्ही विश्वासात घेऊन सर करायला पाहिजे. जी, तुम्हाला विरोध करायचा अधिकार नाही तिथं. तुम्ही जर एकच सरपंच धरला आणि बाकीची जनता सोडली तर ते जमणार नाही ना. सराला विश्वासात घेऊन तुम्ही आंदोलन हाताळायला पाहिजे होतं. आता डॉक्टर रमेश तारक असतील, आणि ते दुसरे तारक असतील, भरपूर असे म्हणजे काही लोक होतं. तुम्ही त्यांना म्हणजे हे केलं आणि त्या टायमाला समाज तुमच्या मागे भरपूर होता. आता ते एवढे मोठे असून त्यांच्या तोंडाला कळ लावलं आपले सुनील पाटील कोटकर्णीच. तर समजा त्यांनी बी त्याची माफी मागितली, त्यांना बी लक्षात आलं त्या गोष्टी. काहीतरी त्यांना आंघोळ वगैरे घालून केलं त्यांनी. तर हे करायला नाही पाहिजे. काय माहिती, गावातल्या गावातच तुम्ही वाद पेटून दिला आणि हे चांगलं नाही ना. उद्या त्या गावाला आहे का, शेवटी आपण काय वर्ष 6 महिने 2 महिने जातो, पण शेवटी त्या गावाच्या एकोपाने राहावं लागेल. तिथं काय आपण जाणार नाही. त्याच्यामुळे आहे का, गावात असे आहे का भांडणं लावायला नव्हते पाहिजे. त्यांनी सरायला आहे का या ह्याच्यात. मग ते का सोडावं लागलं त्यांना गाव? तिथून सरपंचाच्या घरी गाव जावं लागलं. काय गुप्त गोष्टी तिथे घडत होत्या का, काय कशामुळं? मग आता तुम्हाला मी सांगतो, पाटीलच काय म्हणले होते, माझ्या कानात कोणी बोलायचं नाही. आता आपले जालन्याचे आमदार आहेत का, अर्जुन भाऊ खोतकर, ते म्हणले होते पाटील चला आपण थोडं फार चिडले त्यांच्यावरती. नाही कानात कोणी बोलायचं नाही म्हणजे इथंच माझा समाज बसलेला, इथंच समोर काय बोलायचं ते बोला. मग तुम्ही समाजासमोरच बोलायला पाहिजे होतं ना. तिथून पुढच्या जेवढ्या काय गोष्टी झाल्या तर रूमच्या आतमध्ये काय, बाहेर समाजात नाही का, समाजासमोरच बोलायचं. कुणी नेता येऊ, मंत्री येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, समोरच सांगू द्या ना. काय समजा आरक्षणावर विषय का कोणत्या गोष्टीवर विषय, समोरासमोरच व्हायला पाहिजे ना विषय. तुम्ही बंद खोलीच्या आत कशामुळे विषय घेतात? आणि मग ते गावातून बंद खोलीतल्या विषयामुळे गावावर बाहेर निघावं लागलं. हा, त्याच्यामुळेच ना. पण ते सरपंचाच्या घरी, आता सरपंचाच्या घरी सुद्धा ते थांबत नाहीत. तिकडे ते त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या घरी जातात ते. आता हे का त्यांना बदलावं लागतं सगळ्या गोष्टी? का आता काय विरोध झाला असेल तिथून बी, काय कोणी म्हणलं असेल तुम्ही नका थांबू आमच्या इथं जास्त, समाजाच्या लक्षात यायला लागले असं तसं काय झालं असेल, त्याच्यामुळे ते त्यांच्या घरी गेले असतील. नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ते नेहमी असं म्हणतात, काल परवा म्हणजे बोलत असताना नेहमी ते म्हणतात, जसं तुम्ही बोलायला लागलात विरोधात तेव्हापासून त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला काही मिळालं नसेल. आणि ते पहिल्यापासून असं म्हणत आलेले आहेत की माझ्यासोबत येणाऱ्यांची दुकानं सगळी बंद पडत आहेत, किंवा मग माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना काहीच मिळत नाही, पैसे छापायला मिळत नाहीत, नेत्यांच्या मागपुढं पळायला मिळत नाही, किंवा मग काही कामं मिळत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र जर जवळपास अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या सहकाऱ्यांकडे सगळे जे चांगले झाले आहेत, मग कुणी व्यवसाय टाकतं, कुणी गाडी घेतं, कुणी घर बांधतं. तुम्हाला मी ते मुद्दा सांगतो. मी जेवढे समजा आमचे सहकारी शिवबा संघटनेतले पहिल्यापासून निस्वार्थी होते, त्यांना कोणत्याच गोष्टीची काही गरज नव्हती, कारण ते ओरिजिनल काम करत होते समाजाचं समाजाचं. तर मग हे म्हणतात ना माझ्यापासून कोणाला काही भेटत नाही, मग तुमच्या मेवण्यालाच का म्हणून एवढं भेटलं. आणि पुन्हा आहेत ना ते जे समजा ह्यांचे शिष्टमंडळ आहे तेवढ्या पुरतंच तुम्ही म्हणतात ना माझ्यापासून कोणालाच काही भेटत नाही, मग ह्यांच्या संपत्तीत वाढ कसं काय झाली एवढी एकदम डायरेक्ट. आता ते तुम्हाला सोबत असणारे अनेक लोक व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने स्टँड झालेत. आता कोणी घर बांधताय, तिथलं कोणीतरी त्यांचा एक सहकार्य आहे, काहीतरी 2 एकरमध्ये त्यांचं फार मोठे हवेलीचं काम सुरू आहे सांगितलं. कोणी हॉटेल्स टाकतायत, कोणी व्यवसाय टाकतायत, कोणी हे कसं चालतंय सगळं. मग आता हेच म्हणतात ना माझ्या संघ राहिल्यावर काहीच भेटत नाही, मग ह्यांना कसं काय भेटायला लागलं. आणि खरे करणारे कुठं राहिले, समजा काम करणारे समाजाचं ते पडद्याच्या पाठीमागे राहिले, आणि आज ते कमिटीमध्ये शिव्या खात्यात. ज्याने काय नाही केलं ते आज आहे का एकदम गाड्या घोड्या बंगले शेती मळा सर्व व्यवस्थित झालं. जे करणारे ते पडद्याच्या पाठीमागेच राहिले. आता तिथंच बघा ना ते आंदोलनात आम्ही सुद्धा स्वतः होतो तर तिथं ज्यांचे डोके फुटले, ज्यांच्यावर काट्या पडल्या, ज्यांना छेरे पडले ते कुठं आज बॅग फुटलात, आणि जे पळून गेले तिथून ते आज कुठं ह्यांच्या संग फिरतात. आणि हे सुद्धा गेलते ना, हे सुद्धा पळूनच गेलते ना, रडत होते, पुन्हा आणून बसले तिथं. म्हणजे आले
हे तिथं हिरो झाले, नेते लोक हे आले, पण ज्यांना शेरे बसले, ज्यांचे तोंड फुटले, ज्यांना एवढा मार बसला, ते कुठं तर आज तुम्हाला दिसतंय का एकतरी पाटलाच्या ताप्यात ते त्याच्यातला माणूस? हा, ते कुठे तुम्ही काल सांगितलं ऊस तोडतायत, कुणी गावाकडे जात आहेत, कुणी म्हणजे ऊस तोडायला गेलेले आहेत, कोणाचे घरं पडलेले आहेत असं सांगितलं का? आहेत ना, काही ऊस तोडतेत, काही लोकांची दरवाजाने कामं करतात, काही नाही अंतरवाली सोडली, एवढी परिस्थिती बिकट झाली त्यांची. पण हे असं नसतंय. तुम्ही आहे का, जे हे गोळा केले तर हे नाही एवढ्या प्रॉपर्ट्यात छापल्यात, ह्याचा अंत नाही कुठं. आणि ह्यांना वाटत असेल मी एकटा आहे, माझ्या मागे लय मोठा समाज आहे. आता माया बी लय मोठी कॉन्टॅक्टमध्ये आली तर समाज बी भरपूर आहे माझ्या पाठीमागं. आणि हे जे आंदोलनामध्ये जेवढ्यावर केस भानगडी पडल्यात ना, ज्याने समजा जेल हे झालं त्यांना, हे सारे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. तुम्ही साऱ्याला कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे ते मला कॉन्टॅक्ट करतात, मला समर्थन देतात. त्याच्यामुळं मी काय आता एकटा नाही. कारण माझं कसं आहे माहिती आहे का, मी सर्वसामान्य माणूस आहे. मला बाहेर जायचं असलं तरी मी एकटा जातोय. मला कोण काय तुम्हाला कुठल्या सुरक्षेची गरज लागत हां, मला काय गरज नाही. माझ्यावर जर समाजच नाराज असता तर माझ्यावर किती हल्ले झाले असते आतापासून. ह्यांच्या विरोधात कुणी बोललं तर काय पिक्चर होते बघितलं नाही तुम्ही. माझ्यावर कुणाचा नाराजी नाही, काय नाही. पण आता काय असते तर समजा 100-200 लोक. 19 तारखेची जयंती का रद्द केली तुम्हाला काय माहिती आहे? तिकडं शिवाजी महाराजांच्या काळातली अंतरवालीची जी काही जयंती होती ती रायगडावर करण्यात आली, नंतर ती तारीख बदलण्याचं नेमकं काय कारण होतं? ती अंतरवालाची जयंती का, काही शिवनेरीला गेले, काही रायगडला गेले. विषय असा झाला की लोक आहे का अंतरवलीला जाईनातच. लोकांच्या लक्षात आलं बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला आहे, महाराजांनी आपलं कारभार रायगडवरून हाकीला, तर त्याच्यामुळे काही रायगडला गेले, काही शिवनेरीला गेले. अंतरवली का आहे का महाराजांचं काय आहे का तिथं? त्याच्यामुळे लोक जिथं महाराजाचा जन्म आहे तिथंच जाते ना, जिथं महाराजाचा इतिहास घडला तिथंच जाते ना. अंतरवलीला काय? रायगडावर मागच्या काळामध्ये एक किस्सा झाला होता. त्या ठिकाणी संभाजीराजे सुद्धा होते आणि संभाजीराजेंनी काहीतरी त्यांना माणसं बोलावायला पाठवले. मनोज जरांगे तिथून राग आले होते. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही होता? हा माहिती मला ते पिक्चर माहिती. तुम्ही सोबत होता? 6 जूनला आम्ही रायगडला गेलतो होतो. मला तर कुणी गाड्यात बी घेत नव्हतं. मी एकदम साधारण माझ्या मुलाला घेऊन मी इथून बसनी कुठं पुण्याला गेलो, पुण्यातून मित्राच्या गाडीमध्ये रायगडला गेलो. त्यांचा तापा मोठा हार तुरे. तर विषय असा झाला, रायगडावर पाटील गेले महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले. तर तिथं संभाजीराजे म्हणजे आमचे मराठीचे 18 पगड जातीचे दैवत होते ते. हा, कारण त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणीच जाऊ नये, कारण ते शेवटी त्यांचं रक्त आहे ते. संभाजीराजे असतील, उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे असतील, ह्यांच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत. तर पाटलाला त्याने आणायला 2 माणसं ठेवले होते. तर पाटलाला एवढा राग आला, तिथं राज्याचा अभिषेक असतो ना, तो म्हणले माणसं कसं काय ठेवले, छोटा राजेला काय झालं थांबायला. ते उलटं सुलटं बोलले, तिथून निघून आले. तर अपमान केला त्याने राज्याभिषेकाचा. अच्छा. हा, महाराज संभाजीराजे कसे थांबते ह्यांना न्यायला? ते राजेत, ते देशाचे राजेत, त्यांच्या पुढं आपण कोण होतं? आपण पाला पाचोळात. अच्छा. म्हणजे ह्यांना म्हणजे एवढा युगो हाट झाला ह्यांचा, एवढा गर्व चांगला नसतो. तुम्ही राजेवर सुद्धा उलटं सुलटं बोललात आणि तुम्ही तिथं राज्याभिषेकाला गेला नाहीत आणि तुम्ही नीट कुठं खाली आलात रोपेने. पण हे चुकीचं आहे. नाही, मग हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत का? तुम्ही ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसून उलटं सुलटं तर बोलतायच, मात्र तुम्हाला स्वतः संभाजीराजांनी तिथं न्यायला यायला पाहिजे होतं म्हणून तुम्ही रागाने निघून आले. म्हणजे तुमचं शिवाजी महाराजांच्या प्रति प्रेम नाही आहे असं वाटतं आणि समाजाप्रती सुद्धा प्रेम नाही आहे. फक्त हे सगळे प्रसिद्धीसाठी सगळं चाललं. प्रसिद्धीसाठी बघा ना, ह्यांचा इगो किती हाट झाला की संभाजीराजेंनी मला स्वतः न्यायला यायला पाहिजे होतं. पण संभाजीराजे कसे येते ना, राजेचे तिथं ते आपल्या राज्याभिषेकाच्या टायमाला सर त्यांच्या मागं तिथलं ह्यांचा इगो किती हाट झाला. आणि ह्यांच्या संघचे बी लोक पाटलाचं लय असं तसं, पाटलाने लगेच राग आले निघून असं तसं. ते सुद्धा पुरावा आहे. 6 जूनचा काढा पाटील तिथं होते का आणि कुठून निघून आले ते बी बघा. हे चुकीचं आहे. छत्रपती घराण्याच्या पुढं कुणीच नाही आणि नाही तिथं पंतप्रधान नाही, डोनाल्ड ट्रम्प आला तरी बी संभाजीराजे त्याला न्यायला येऊ शकत नाहीत. कारण ते राजे तर त्या गादीचे वारसदार, तर त्या गादीच्या वारसदाराच्या पुढं आम्ही काहीच नाहीत. आम्ही त्यांना मानणार आहेत
आणि आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणारे नाहीत. मग असे किती बी नेते होते न समाजात येते न जाते, पण शेवटी त्या गादीला समाज कधीच विसरू शकत नाही. मराठा समाजच नाही, 18 पगड जात बी त्या गादीच्या पुढे जाणार नाही. ते उपोषणाला बसतायत, मात्र आत्तापासून उपोषणाची तयारी सुरू आहे. काल त्यांच्या पेजवर एक व्हिडिओ पाहायला मिळाला. उपोषणाला बसण्यासाठी मंडप बांधणं वगैरे काहीतरी चालू होतं. उपोषण जूनमध्ये असणार आहे. आत्तापासून सुरुवात म्हणजे हे नेमकं काय चाललेलं आहे? म्हणजे तिथं मंडप हे बांधायला सुरू आहे का? हा, असं काहीतरी व्हिडिओ त्यांच्या पेजवर पाहायला मिळाला काल सोशल मीडियावर. आता मंडप तर काय उद्या लग्न असलं तर आज नाईटमध्ये मंडप लावता येतोय. आतापासूनच मग काय ह्याला दाखवायचं की समजा आम्हाला उपोषणाला बसायचं. आतापासून काय एखादा हवेली होईल जूनपर्यंत. तुम्हाला जर उपोषणाला बसायचं तिथं हवेली बांधू शकतात तुम्ही. आतापासूनच मंडप पण हे काय मग काय कशासाठी हे सगळं काय चाललंय? हे म्हणजे मध्ये उपोषणाला बसायचं हे काय माहिती का? वेटीच धरायचा समाज, नेते लोकांवर काहीतरी दडपण आणायचं, काय काम धंद्यासाठी. समजा गँगला कुणाला लाभार्थी टोळीला काय काम धंदे भेटण्यासाठी काय म्हणतात त्याला ते. हा, म्हणजे एखादं काही टेंडर नाकारला असेल किंवा ते मिळवायचं असेल आणि मग ते मिळून द्या, नाही तर मी उपोषणाला बसेल, असं काही चाललेलं असेल. तसं असू शकते हाही असं म्हणत नाही मी, पण असू शकते. त्याच्यामुळे हे आतापासूनच काय स्टंट ते तिथं आतापासूनच मंडप हे लावणं. नवरदेव काय लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावते, हे नाही तर आतापासूनच हळद लावली. जून महिना कुठं राहिला, जूनमध्ये बसायचं ना, आतापासूनच हळद लावली हे नाही तर. तुम्ही बोलत असताना एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी केला की जाळपोळीमधले जे काही तरुण आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचे गुन्हे मागे घ्यायची सुरुवातीची मागणी होती, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही. मनोज जरांगेंनी ती फक्त तिचा उपयोग केला असं वाटायला लागतं. मात्र ते सगळे तुमच्यासोबत आता सांगितलं. किती लोक आहेत, त्यांनी ते कोण आहेत? काय असतं माहिती आहे का, आता 5,000 मुलावर गुन्हे पडले तर त्याच्यातले 3-3.5 मुलाचे शिक्षण सुरू होतं. जर उद्या नोकरी लागली त्यांचं भविष्य किती अवघड आहे. आणि कोणता बी गुन्हा झाला तर हे आहे का म्हणजे सरकारच्या हातात नाही. समजा सरकार आहे, त्यांच्या गुन्हे मागे घ्यायचा कोणाचाच अधिकार नाही, कोणत्या मंत्र्याला नाही. मी गुन्हे मागे घ्यायला होतो म्हणून ह्यांचं काय कुणाचंच चालू शकत नाही. एकदा कायद्यात तुम्ही गटलात, कायद्याच्या कचाट्यात, तर त्याला कुणीच काय करू शकत नाही. कुणीच पंतप्रधान सुद्धा हे गुन्हे वापस घेऊ शकत नाहीत. कारण एकदा गुन्हा पडला त्याच्यामुळे हे का करायच्या अगोदरच विचार करायला पाहिजे. कुणी बी एवढाले मोठाले गुन्हे करणं सोपं नाही. आमदाराचे घरं जाळणं, गाड्या जाळणं, हे ज्याची त्यालाच खटावं लागते. आज कशाचं कोण गुन्हे वापस घ्यायना, तर आज त्यांच्या घरचे किती बेजार झाले त्या मुलाच्या घरचे. उद्या जर नोकरी लागली तर काय करायचं ते काय म्हणतात निलसरपट्टी काय ते कुठून आणायचं? लागणार ना, हुशार मुलंच ना त्याच्यात 3,500 असे मुलं होतं. मग हे भविष्यात तुम्हाला सुरुवातीपासून गुन्हे मागे घ्यायला लावतो हे सांगायचं होतं, आणि ही सगळे पोकळ आश्वासन होती. पोकळ नाहीत तर काय, गुन्हे वापसच घेऊ शकत नाही, कुणीच घेऊ शकत नाही. हे काय सांगितलं समाजाला आजपर्यंत की गुन्हे वापस घ्यायला लावतो? काय होतं? स्टंट होता कसला? स्टंटच नाही तर काय, गुन्हे वापस घेताच येत नाहीत ना. हे मला माहिती ना, मी बी जेल काढले. एकदा जेलमधून आल्यावर PhD होती माणसाची. मस्त माझ्या शब्दात समजा आरे तुऱ्याची भाषा येत असेल किंवा मला जास्त अभ्यास नाही त्याच्यामुळे, पण मी बोलतो आहे का, काही मुद्दे मला माहीत असतात त्या मुद्द्यावर मी बोलतो. गुन्हे वापस घेता येत नाहीत. या मुलाचं आहे का करिअर खराब झालंय आणि केस संपायला लय दिवस लागते ते सिद्ध व्हायला. पण तारकी भानगडी कामं धंदे सोडून शेतकऱ्याचे मुलं तर आज बघा ना, ह्या केस संपायला लागते 15-20 वर्ष नील व्हायला. तो वर्ष कोर्टाच्या पायऱ्या मारायच्यात का नाहीत. आणि 4-5 मुलाचं वाटोळं झालं ना. इथून पुढे बी जर असं काय झालं तर किती मुलाचं वाटोळं होईल? सोपं नाही. कायदा कुणीच हातात घ्यायला नाही पाहिजे. महाराजाचा काळ होता, ते महाराजाच्या काळातलं ते स्वराज्य तसं होतं. तलवारीचं हे होतं, ते तलवारबाजीचा काळ होता. पण आता हे कायद्याचं राज्य आहे. पियानालीच चालायला पाहिजे कायद्याचा. तर मनोज जरांगेंच्या सांगण्यावर हल्ला केला. तुम्ही आताच म्हणलात कायद्याचा हातात घ्यायला नाही पाहिजे. मग तेव्हा हुडबुद्धी होती ना, 24-25 वर्ष वय. आता कळलंय तुम्हाला सगळं त्या टायमाला. मग ते पाटलासाठी आम्ही काय बी करायला तयार होतो. पण ते कळलं आपल्याला, एक वय असतं, त्या वयात आहे का माणूस काय बी करतं ज्यूसमध्ये. पण ते वय निघून गेल्यावर माणसाला कळतं. आता मला सर कळायला लागले, पण आता येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजेत ना ह्या गोष्टी. 20-25 वर्षाच्या मुलाला आता किती लोक संपर्कात आहेत? जसं सांगितलं तुम्ही, तुमची ती संघटना जुनी वगैरे, किती लोक संपर्कात आहेत जे तुम्हाला संपर्क करतायत, आम्ही सोबत आहेत असं म्हणणारे? अख्खी शिवबा संघटना माझ्या संपर्कात आहे. आणि हे जे गुन्हे पडलेत का, ह्यांच्या घरच्याचे बी आणि मुलं बी हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि समाज बी माझ्या मागे भरपूर आहे. त्याच्यामुळे मला भीचं काही काम नाही. एकटे नाही आहेत? एकटा नाही मी आता. त्याच्यामुळे मी काय घाबरायचा विषय नाही. आतापर्यंत थोडं
घाबरत होतो, पण आता घाबरायचा विषय नाही. पॉलिटिकल लीडर तुम्हाला सपोर्ट करतात का? आता ते सर आहे माझ्याकडे. आता काय मला पॉलिटिकलची काही गरज नाही. माझ्याकडे सर्वसामान्य मराठा समाज आहे. अच्छा. भरपूर मला अंधारातून भेटतात, कारण काही काहीला समजा दडपण असते व आम्ही कसं काय करत, पण हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले, त्याच्यामुळे भरपूर मला मदत करतात. आणि एक मुंबईला आम्ही मराठा आरक्षणाला बैलगाडी घेऊन गेलो होतो. अच्छा. हां. तर त्याच्यातले 2 मुलं माझ्यासोबत, एक बापूराव रामभाऊ खुने आणि दुसरा ज्ञानेश्वर आसाराम शिंदे. ज्ञानेश्वर आसाराम शिंदे एवढी बिकट परिस्थिती त्याच्या घरच्याची, आज मोलमजुरी करून वावर नाही, शेत नाही, काही नाही. एवढा त्यांना समजा समाजाचा त्या मुलाला अभिमान होता. आरक्षणासाठी तो माझ्यासाठी आला आणि वापस आल्याच्या नंतर बैलगाडी वाढायला सुद्धा माझ्यासोबत होता. कसं आहे माहिती आहे का, उल्लेख करायला पाहिजे, त्या कुटुंबावर भरपूर अन्याय झालेला आहे. त्या मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, औषध पिऊन मेला तो. तर आज त्या मुलाला सुद्धा कुठं न्याय नाही. बापूराव रामभाऊ खुने, तो बी मुलगा माझ्यासोबतच होता मुंबईला बैलगाडी वाढताना, तो जाळून मेला. 100% जळाला होता मुलगा. अच्छा. काय झालं होतं त्याला? ते पण ह्याच निराशात समजा समाजासाठी एवढं केलं समाज हे. मग कधी ह्या दोघांना मनोज जरांगे भेटायला गेले कधी अशात? तर कधीच नाही भेटायला नाही गेले. काय नाही, तर बापूराव रामभाऊ खुनेची बी परिस्थिती अशी, आई वडील म्हातारे झाले, तर आईला दिसत नाही, कामधंदे नाहीत, ग्रामीण भाग असा, जमीन काय 1-1.5 एकर आहे, काय होते, लईच म्हणजे खूप बेकार परिस्थिती. मला सुद्धा कधी कधी आहे का डोळा, म्हणजे मी एवढं म्हणजे माझ्यावर छातीवर दाब येतोय. माझ्या संग आलेली हे मुलं तर आज ह्यांना कुणीच न्याय देऊ शकत नाही. पण किती वाटोळं झालं बघा ना. मनोज जरांगे तर नेहमी त्यांच्या सभेमध्ये बोलत असतात, मी जातीच्या लेकरांसाठी माती खातोय, तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करतोय, तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करतोय. नेमकी कुठून सुरुवात केली त्यांनी, काय माहिती आहे तुम्हाला? आता बघा ना, जर लेकराबाळासाठी जर समजा माती खातीत, तर मग ह्या 2 मुलाला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे. त्यांच्या हातात सर त्यांच्या बाजूनी, बापूराव रामभाऊ खुनेला आणि ज्ञानेश्वर आसाराम शिंदेला. आज त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्या घरच्याची, आणि त्यांनी जोशमध्येच केलेल्या गोष्टी ह्या समाजासाठीच. आज कुठंच न्याय नाही त्यांना. कुणी जर असला मायबाप तर त्यांचं घरदार बघा आणि करा त्यांना काहीतरी सहकार्य. जर समजा तुम्ही समाजासाठी एवढं करतात, आज धानुऱ्यामध्ये आमच्या गावामध्ये येऊन बघा त्यांच्यावर काय पोझिशन आहे, काय नाही. त्यांचे गुंठा जमीन नाही एकाला, तर आई वडिलाला दिसत नाही, आईला दिसत नाही, मोलमजुरी करून कवरं खाते ना. मुलगाच गेल्यावर काय त्यांच्या पाठीमागे काय संसारात सर्व वाटोळं झालं ना. माझ्यावर एवढं दडपण येतं, पण मी तरी काय करू, मी बी त्यांच्यासारखाच आहे, नंगी फकीर आहे मी बी. माझ्याकडे बी काय नाही, मला बी लय बेकार वाटतंय ना. मला वाटतंय कुठेतरी ह्यांचा फायदा व्हायला पाहिजे होता, पण काही नाही झाला त्यांचा फायदा. त्यांना न्याय भेटायला पाहिजे त्या 2 घराला. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. आणि अमोल खुनेंचे शब्द जरी शेतातले असते, म्हणूनच शेतात बसून इंटरव्ह्यू करायचा, कुठं स्टुडिओ नाही, कुठं एखादं कार्यालय नाही, काही नाही. इथले साधे सरळ शब्द आहेत आणि ते त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत आलेलो आहोत. इथं ह्या सगळ्या गोष्टी जर केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायच्या असतं, म्हणून थेट इथं येऊन आपण त्यांचा संवाद साधतो. साध्या शब्दांमध्ये बोलल्यानंतर त्या शब्दांमध्ये काही डुप्लिकेटपणा नसतो, ही मला सांगायची गरज नाही. खालून ज्या प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत त्या संदर्भामध्ये बोलायचे. काही लोक हे ठार वेडे झालेले आहेत, कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या प्रेमापोटी ते एकदम ठार वेडे झालेले आहेत. काय सत्यता, काय चूक, काय बरोबर हे त्यांना काहीही कळत नाही. आणि म्हणून मी एक प्रश्न अमोल खुनेंना विचारला होता की शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये अश्लील कमेंट करणाऱ्यांना मनोज जरांगे सपोर्ट करतात, त्यांना शाबासकी देतात. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मंचावरून छत्रपती शिवाजी महाराजच सांगितले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं. यापेक्षा आणखी एक धक्कादायक आणि फार खेदाची गोष्ट या ठिकाणी अमोल खुनेंनी बोलून दाखवली. रायगडावर 6 जूनला काहीतरी घडलं होतं आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे, म्हणजे राज्याभिषेक दिनादिवशी त्या ठिकाणी मनोज जरांगे गेलेले होते. मनोज जरांगेंना राज्याभिषेक ज्या ठिकाणी आहे तिथे घेऊन जाण्यासाठी 2 माणसं छत्रपती संभाजीराजे, आत्ताचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी घेऊन जाण्यासाठी ठेवले होते. मनोज जरांगेंना इतका मोठा अहंकार आहे की त्यांना वाटलं की संभाजीराजे मला घेऊन जायला तिथे थांबले पाहिजे होते. अत्यंत साधा माणूस, शेतकरी माणूस, त्यांच्या मनामध्ये काय वाटलं आणि मनामधले जे काही शब्द आहेत त्यांनी ते सांगितले की राजे हे तमाम देशाचं आराध्य दैवत आहेत.
ते आमचे तुमचे नाही, तमाम 18 पगड जातीचे राजे आहेत आणि त्यांच्या रक्ताचा असलेला माणूस तुम्हाला खाली न्यायला कसा काय येऊ शकतो? तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाही आहेत हे अमोल खुनेंना कळलं, मात्र मनोज जरांगेंना कळलं नाही. कदाचित कळलं असेल, मात्र ते अहंकारामध्ये आजही आहेत आणि तेव्हाही होते. अशा प्रकारचा अहंकार समाजाला कुठेतरी खाईतमध्ये घेऊन जातो आहे का, हाही सवाल उपस्थित केला जातो आहे. दुसरा प्रश्न मी अमोल खुनेंना विचारला की तुम्ही एकटे आहेत, कोण आहे तुमच्यासोबत? अमोल खुनेंनी सांगितलं आंदोलनाच्या काळामध्ये हजारो म्हणजे जवळजवळ 5,000 लोकांवर गुन्हे दाखल झाले, त्यातले शेकडो लोक माझ्यासोबत आहेत. ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्यासाठी कुणी मायबाप आहे की नाही? मनोज जरांगे जसं म्हणतात की मी मराठ्यांचं लेकरू आहे आणि मराठ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मी लढतो आहे. नेमकी कुठून सुरुवात केली आहे मनोज जरांगेंनी हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यापासून मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं भवितव्य आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सुरुवात केली हे तर आजपर्यंत त्यांनी कुणी सांगितलं नाही. असं असताना जे बैलगाडी घेऊन जाणारे जे काही तरुण होते सहकारी, त्यांनी सांगितलं शिंदे आणि खुने या दोघांचेही निधन झालेलं आहे, त्यांना कधी मनोज जरांगे भेटायला गेलेले नाही आहेत. हा सगळा स्टंट आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? हा प्रश्न नेहमी समाजातल्या लोकांना पडलेला आहे. प्रश्न विचारतात, माझं उत्तर भलतंच मनोज जरांगेंकडून दिलं जातं. एकीकडं हत्येचा कट रचला असं सांगितलं, मात्र त्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही. दुसरीकडं तिकडं मंत्रालयामधून माझ्यावर ट्रॅप रचला जातो किंवा मग काय त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर स्टिंग ऑपरेशन केलं जातं असं सांगितलं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी स्टंट करायचं आहे असं अमोल खुनेंचं म्हणणं आहे आणि समाजाला वेटीस धरायचं आहे. जूनमध्ये उपोषणाला बसायचं आहे आणि आजपासून मंडपाची तयारी कशासाठी? हा नेमका काय प्रकार आहे असंही अमोल खुनेंनं सवाल उपस्थित केला की लग्न जर उद्या असेल तर संध्याकाळी मंडप लावता येऊ शकतो आणि उद्याच्याला जर लग्न असेल तर रात्रीत लावल्यानंतर तुम्हाला 6 महिने जे काही 4 महिन्याचं उपोषण आहे 2 महिन्यांचं आजपासूनच तयारी करायचं काहीच कारण नाही. मग हे सगळं काही त्यांची काही लाभार्थी टोळी आहे त्यांना काही मिळवून देण्यासाठी सगळं दबाव गट तयार करणं आहे का, दबाव तंत्र वापरणं आहे का, की वेगळा कुठला स्टंट आहे असा सवाल अमोल खुनेंनी उपस्थित केलेला आहे. एक प्रामुख्यानं मी या ठिकाणी सांगतो, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो जसं अमोल खुनेंना जामीन मिळाला आणि त्यांनी बाहेर येऊन बाईट दिली तेव्हापासून सांगत आहे की ही राज्यातली देशातली पहिली किंवा दुसरी घटना असू शकते ज्याच्यावर आरोप लागले हत्येचे, तो आरोपी बाहेर येऊन माझी नार्को टेस्ट करा, माझ्यावर कसे खोटे गुन्हे लावलेले आहेत असं या ठिकाणी म्हणणारा हा पहिला आरोपी आहे असं मला वाटतं. अमोल खुनेंना त्या संदर्भामध्ये आठवणीत आलं. पुन्हा एक प्रश्न विचारतो, या संदर्भामध्ये तुम्ही मानव अधिकार आयोगाकडे जाणार आहेत का? तुमच्यावर जी काही केस लागली या केस संदर्भामध्ये क्वॅशिंगसाठी कुठे जाणार FIR रद्द करण्यासाठी आणि पुढे जाऊन तुमची मानहानी झाली आहे, तुम्ही पुढे कायदेशीर लढाई काही लढणार आहेत का? वकिलांची बोलणं झालं का? आपल्याला कायद्यानेच लढायचं, कायद्यात राहतून तर फायद्यात राहतून. कारण ह्यांच्यासारखं नाही आपल्याला हे करायचं. आपण कोर्टाला अर्ज करून उपोषणाला बसणार आहोत, कोर्टातून परवानगी घेऊन आपण उपोषणाला तर बसणार आहोत. कारण आपल्याला कोर्ट 100% न्यायदेवता आपल्याला न्याय देते आणि आपण 100% बसणार आहोत. आता कसं असतं माहिती का, हे लय हवेतात ह्यांना वाटते. आता वाळवट कशी असते, एखादी वाळवट आली की कचरा असा उडून जातो, पण ते हवेत असतो कचरा. पण त्या कचऱ्याला माहीत नसतं की समजा हे वाळवट एकदा फिरवली हवा कमी झाल्यावर कचरा थेट जमिनीवरच येऊन पडतो ना. त्याच्यामुळं मग अशी स्थिती मनोज जरांगेंची तेच आहे. बघा तुम्ही वर्ष 6 महिन्यात कळन तुम्हाला. तर ही सगळी कंडिशन वर्ष 6 महिन्यामध्ये म्हणजे दिवस जवळ आलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. या मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय. पुढे नव्या विषयामध्ये आणि नवीन काय घडतंय हे तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळं सांगितलं जाईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. अमोल खुने आपले खूप खूप आभार मराठी महाराष्ट्रात दिलेल्या वेळाबद्दल. आणि प्रेक्षको, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मराठी महाराष्ट्र न्यूज.